नमस्कार, मी शुभांगी पंडित. स्वतेज न्यूज मराठीच्या बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. तर पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी. महाराष्ट्रातील अनुसूचित जाती प्रवर्गात एकूण 59 जातींचा समावेश आहे. यापैकी 58 जातीने आरक्षणाच्या उपवर्गीकरणाची कोणतीही मागणी केलेली नाही. उपवर्गीकरणाची मागणी एका जातीतील काही व्यक्ती, सय्यद घोषित नेते व तथाकथित विचारवंतांकडून केली जात आहे. ही मागणी संपूर्ण मातंग समाजाची भूमिका मानता येणार नाही. आरक्षण उपवर्गीकरण विरोधी कृती समिती नांदेड यांच्या वतीने दिनांक 9 ऑगस्ट 2026 रोजी सर्व बांधवांनी लाखोंच्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन नांदेड येथे पत्रकार परिषदेत देण्यात आली. 9 ऑगस्ट 2026 रोजी उपवर्गीकरण विरोधी महामोर्चा निघणार आहे. त्या अनुषंगाने आज पत्रकार परिषद संपन्न झाली. पत्रकार सर्व मंडळींचे या ठिकाणावर आम्ही सर्व कृती समितीच्या वतीनं या ठिकाणावर धन्यवाद देतो. आपणा सर्वांना आभार व्यक्त करतो. जो 9 ऑगस्ट 2026 रोजी निघणारा महामोर्चा आहे, हा महामोर्चा महात्मा फुले पुतळ्यापासून शिवाजीनगर मार्गे कला मंदिर, शिवाजी महाराजांचा पुतळा बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यापासून थेट कलेक्टर ऑफिसवर जाणार आहे. तसं आम्ही SP साहेबांना, जिल्हाधिकारी साहेबांना एक विनंती निवेदन सुद्धा दिलेलं आहे. आणि हा महामोर्चा कुठल्याही एका जातीचा नसून हा 59 जातीचा महामोर्चा आहे. या महामोर्चामध्ये लाखोच्या संख्येनं सर्व जाती धर्माची लोक त्या ठिकाणावर येणार आहेत. वेगवेगळ्या तालुक्यावर बैठका चालू आहेत. शहरामधल्या नगरामध्येही बैठका मिटिंगा चालू आहेत. आणि हा मोर्चा कुठल्याही जातीच्या विरोधात नसून हा मोर्चा सरकारच्या विरोधात आहे. मातंग बांधव हे आमचे शत्रू नाहीत, ते आमचे बांधव आहेत. ही आमची भूमिका या महामोर्चामधून आम्ही सिद्ध करून या महाराष्ट्रामध्ये एक बंधू भावनेचा, समतेचा संदेश सुद्धा आम्ही त्यामधून देणार आहोत. या महामोर्चाला संबोधित करण्यासाठी सरसेनानी आनंदराज आंबेडकर साहेब, डॉक्टर भीमराव आंबेडकर साहेब, माजी न्यायमंत्री बडोले साहेब, माजी मंत्री घोलप साहेब, सुरेश माने साहेब हे संबोधित करण्यासाठी येणार आहेत. आणि सर्व या महामोर्चामध्ये सहभागी होणाऱ्या सर्व बांधवांना, भगिनींना, माता भगिनींना सर्वांना एक नम्रतेचं आव्हान आम्ही करतोय की अगदी शांततेमध्ये या महामोर्चामध्ये आपण सहभागी व्हायचं आहे. कुठल्याही प्रकारे या महामोर्चाला गालबोट लागणार नाही, कुठल्याही जाती धर्माच्या भावना दुखावणार नाहीत, याची आपण सर्वांनी काळजी घेऊन या महामोर्चामध्ये शांततेमध्ये आपण लाखोच्या संख्येनं सहभागी व्हावं असं या ठिकाणावर आव्हान करतो. उपवर्गीकरणाच्या विरोधात 9 तारखेला हा जो मोर्चा निघत आहे, या मोर्चाची विशेषता अशी आहे की या मोर्चामध्ये बौद्ध समाजासोबत मोठ्या प्रमाणात मातंग समाज सुद्धा सहभागी होत आहे. आणि या मोर्चामध्ये मातंग बांधव, आमचा बौद्ध समाजाच्या बांधवांनी असा विचार केलेला आहे की ज्या मातंग बांधवाची दिशाभूल करून इथल्या मनुवादी व्यवस्थेने, या सरकारने इथल्या मागासवर्गीयमध्ये, SC SC मध्ये फूट पाडण्याचं जे काम केलेलं आहे, त्यांना हे आम्ही दाखवणार आहोत की आमच्या मोर्चामध्ये ज्या लोकांची तुम्ही दिशाभूल केली ते लोक इथं पुढे आहेत आणि आम्हाला हे उपवर्गीकरण नको आहे म्हणून सांगणारे हे आमचे मातंग बांधवच आमच्या इथे पुढे राहणार आहेत. या मीटिंगला पत्रकार बांधवांना मी शुभेच्छा देतो, त्यांचं अभिनंदन करतो की आपण जे इथं आलात आणि जे कव्हरेज इथं देत आहात, तुमच्या माध्यमातून सर्व मातंग समाजालाच नाही तर 59 जातीला मी असा मेसेज देऊ इच्छितो की जर आपण सर्व एका ठिकाणी आलोत तर येणारा काळ हा आपला बहुजनाचा राहणार आहे. आणि जो नुसतं उपवर्गीकरणच नाही, आमचे जे संविधानिक अधिकार आहेत, जो बॅकलॉग आहे, जो सगळा आम्हाला आजपर्यंत अधिकार मिळाले नाहीत, हे सर्व अधिकार आपण घेऊ शकतो. या मीटिंगला मातंग समाजाचे आमचे विशेषतः आमचे बांधव इथं उपस्थित आहेत, जे आळंदीकर आहेत, त्यानंतर आमचे केशवरावजी आहेत आणि फुलपगारजी आहेत, आणि आमच्या सोनटक्के जे आहेत, वाघमारे जे आहेत आणि माधवराव गायकवाड जे आहेत, हे सर्वजण आज आपण केशव कांबळे जे आहेत, हे सगळेजण इथं उपस्थित. याचाच अर्थ असा आहे
की इथला हा जो मोर्चा आहे हा एका समाजाचा नाही, आमच्या 59 जातीपासून हे प्रतिनिधित्व करणारा मोर्चा आहे. आणि विशेषतः या बुद्धिस्ट बांधवांनी जे नेतृत्व पूज्यनीय भंतेजी आमचे पयाबोधी आणि संपूर्ण टीमला जे दिलेलं आहे हे या मोर्चाचं विशेष आहे. इथे मोर्चा हा अतिशय शांततेने कायदा सुव्यवस्थामध्ये कुठेही अडचण न येता हा मोर्चा निघणार आहे आणि याची काळजी उपवर्गीकरण होणार नाही. इथून पुढे फडणवीसने घ्यावी, कारण तू उपवर्गीकरण कर किंवा नको करू, फडणवीस माझा तुम्हाला इशारा आहे की तुम्हाला आम्ही खुर्चीवरून खाली खेचल्याशिवाय राहणार नाही. धन्यवाद. माननीय सर्वोच्च न्यायालयानं 1 ऑगस्ट 2024 दिलेला जो काही निर्णय आहे, तर तो निर्णय राज्यांना ऐच्छिक केलेला आहे. तो बंधनकारक निर्णय नाही, हे आपण सगळ्यात अगोदर समजून घेतलं पाहिजे. आणि तरी राज्यांना ऐच्छिक केल्यानंतर ज्या राज्यांकडे डाटा नाहीत किंवा अन्य जे काही संवैधानिक प्रक्रिया आहे ती ज्या राज्यांनी केली नाही, तर अशा राज्यांचं जे आहे ते त्या राज्याच्या हायकोर्टानं जे आहे तर ते आरक्षण थांबवलेलं आहे. त्याच्यामध्ये कर्नाटक राज्यानं ते आरक्षण थांबवलेलं आहे. भारतात अनुसूचित जातीची संख्या जास्त असलेलं राज्य आहे उत्तर प्रदेश. तिथं हे अनुसूचित जातीचं उपवर्गीकरण लागू झालेलं नाही. भारतातल्या 28 राज्यांपैकी 4-5 राज्य सोडलं तर कुठेही हे लागू झालेलं नाही. हे गैरसंवैधानिक निर्णय आहे. कारण यातला जो टेक्निकल मुद्दा असा आहे की ज्या 7 बेंचनं हा निर्णय दिलेला आहे, ज्या 7 बेंचनं हा निर्णय दिलेला आहे, त्याच्या अगोदर जर आपण बघितलं तर ज्या वेळेस मंडल आयोगाच्या अनुषंगाने जो निर्णय झालेला होता तर ती 9ची बेंच होती. आणि त्या बेंचचे जे डायरेक्शन असे होते की आरक्षणाचं उपवर्गीकरण हे जे हा जो प्रकार आहे हा फक्त ओबीसी साठी असेल, तो SC ST नसेल, असं वर्डिंग आहे. आणि 16 तालुक्यामध्ये आमचं नियोजन चालू आहे. 3 तालुक्यामध्ये आमच्या बैठका झालेल्या आहेत. उद्या शनिवारपासून अनेक तालुक्यामध्ये बैठका होतील. अनुसूचित जातीतल्या 59 जातींचा जो काही एकोपा आहे आणि जो काही वर्ग आहे त्या वर्गाला घेऊन हे आंदोलन होणार आहे. सगळेच जण आहेत. फक्त एवढं आहे की बौद्ध समाज याच्यामध्ये पुढाकार घेत असल्यामुळे आपल्याला असं वाटते की बौद्ध समाज याच्यामध्ये पुढाकार घेत आहे. याच्यामध्ये मातंग समाज आहे, याच्यामध्ये भंगी समाज आहे, वाल्मिकी समाज आहे, चर्मकार समाज आहे, अन्य जे काही महाराष्ट्रातल्या 59 जाती आहे. आम्ही संवैधानिक आरक्षणाच्या बाजूने आहोत. आरक्षणाच्या प्रवर्गाला कोणताही धक्का लागू नये या भूमिकेमध्ये आम्ही आहोत. मोठा मोर्चा होईल, लाखाच्या वर लोक राहतील. शिवाजीनगर मार्गेच हा मोर्चा जाईल. कारण हा मोर्चा जर समजा अण्णाभाऊ साठे पुतळ्याकडून गेला, मातंग समाजाच्या तिथं वस्त्या आहेत आणि त्या ठिकाणी जर काही जे लोक जे एलिमेंट्स आहेत, पूर्ण मातंग समाजाला म्हणत नाही, पण जे हिंदुत्ववादी एलिमेंट्स आहेत त्यांच्याकडून जर दगडफेक झाली, काय झालं तर त्या ठिकाणी जर काही अनुचित प्रकार झाला तर पोलीस प्रशासन किंवा अन्य कोणतेही प्रशासन हा विषय सांभाळू शकत नाही. महाराष्ट्रामध्ये या नांदेडच्या मोर्चामध्ये जर गालबोट लागला तर त्याचे पडसाद महाराष्ट्रभर दंगली होतील, देशभर दंगली होतील. त्यामुळे पोलीस प्रशासनाला आम्ही सांगत आहोत की आर्टिकल 19 नुसार आम्हाला जो अधिकार दिलेला आहे, आम्हाला जे फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन दिलेलं आहे त्याच्यानुसार आमचा मोर्चा जो आहे तो शांततेत होईल. कालही तुम्ही बघितलं असेल की कालचा जो काही नांदेडमध्ये बंद झाला त्या बंदमध्ये 80% बौद्ध लोक होते आणि शांततेत झाला. कुठेही एका गाडीवर दगडफेक झाली नाही, दुकानावर दगडफेक झाली नाही. शांततेप्रिय नागरिक आहोत आम्ही आणि या नांदेड जिल्ह्याची शांतता जी आहे ती शांत सुव्यवस्था अबाधित राहावी याच्यासाठी आम्ही प्रयत्न नेहमीच करत आहोत. मी स्वतः 26 वर्षापासून सार्वजनिक जीवनात काम करतो, विद्यार्थी चळवळीपासून आतापर्यंत, आणि कोणतंही गालबोट लागणार नाही. भदंत पयाबोधी व त्यांचे जे काही सहकारी आहेत अन्य भदंत त्यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा असेल. त्या विरोधामध्ये महाराष्ट्र शासनानं म्हणजे पेशवाईनं ज्या पद्धतीचा निर्णय घेतलेला आहे तो निर्णय अनुसूचित जातीच्या प्रवर्गाच्या माध्यमातून त्याला तीव्र विरोध करण्याच्या अनुषंगानं क्रांती दिवस या 9 ऑगस्ट रोजी अनुसूचित जाती उपवर्गीकरण विरोधी कृती समितीच्या वतीनं प्रचंड मोठ्या मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. आमची भूमिका अशी आहे की आजपर्यंत कधी महार मांग हा वाद नव्हता. विनाकारण हा पेशव्यांनी हा वाद उकरून काढला आणि 2 समाजामध्ये एक तेढ निर्माण केली, ज्यांच्यामध्ये आजपर्यंत बंधुत्वाचं समन्वयाचं नातं होतं, समंजसपणा दोघांमध्येही होता. पण आज हा वाद काढून आम्हाला वेगवेगळं करण्याचा प्रयत्न केलेला आहे. किळसवाने आणि कुटील डाव त्यांनी रचलेला आहे. आम्ही त्या मोर्चाच्या माध्यमातून महार मांग आम्ही कधीच वेगळे होणार नाही अशा पद्धतीची आमची भूमिका आहे आणि ती भूमिका घेऊन आम्ही लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी म्हणून या उपवर्गीकरण विरोधी कृती समितीच्या वतीनं महामोर्चाचं आयोजन केलेलं आहे. गेल्या 15 दिवसापासून या मोर्चाची पूर्वतयारीला
सुरुवात झालेली आहे. 15 दिवस शिल्लक आहेत. 15 दिवसामध्ये नांदेड जिल्ह्याच्या प्रत्येक गाव खेड्यापर्यंत आम्ही पोहोचण्याचा प्रयत्न करीत आहोत. तालुक्याला आमच्या बैठका चालू आहेत. शहरामध्ये वेगवेगळ्या वस्त्यांमध्ये आमच्या बैठका होऊन आम्ही लोकसमूह जमा करणे आणि महार मांग हे वेगळे नाहीत, तर हे एकच आहेत. ही भावना महाराष्ट्र शासनापर्यंत आमची गेली पाहिजे अशी आमची मानसिकता आहे. आणि पेशव्यांनी जो डाव भीमा कोरेगावच्या वेळेस रचला होता, तोच डाव त्यांनी या 2026ला रचलेला आहे. भीमा कोरेगावला ज्या पद्धतीने त्यांचा पराभव झाला होता, याही वेळेस त्यांचा पराभव निश्चित आहे. हे देवेंद्र फडणवीस आणि नरेंद्र मोदी यांनी समजून घेतलं पाहिजे. कोर्टाचा कुठलाही असा निर्देश नाही की याची अंमलबजावणी झाली पाहिजे. नसताना सुद्धा खास करून या दोघांमध्ये भांडण लावणे आणि महाराष्ट्राला दंगलखोर बनवण्याचा प्रयत्न या हिंदुत्ववादी आतंकवाद्यांनी रचलेला आहे. तो डाव हाणून पाडण्यासाठी अनुसूचित जाती प्रवर्गातील 59 जाती एकत्र येऊन हा विरोध, आम्ही तीव्र विरोध त्यांचा करणार आहोत. आणि माझी प्रशासनाला, महाराष्ट्र शासनाला नम्रतेची विनंती आहे की नांदेडमध्येच नसून पूर्ण महाराष्ट्रामध्ये, भारतामध्ये जातीयतेचा रंग तुम्ही देऊ नका. वेगवेगळे रंग जातीयेचे तुम्ही निर्माण करून बंधुत्व, समंजसपणा, स्वातंत्र्य या सगळ्या गोष्टी हिरावून घेण्याचा प्रयत्न करू नका. जे काळ पूर्वीचा होता तो काळ पुन्हा आणण्याचा प्रयत्न करू नका. तो तुमच्यानं कधीही परत येणार नाही. महार मांग कधी वेगळे होणार नाहीत. आमच्यामध्ये वाद नाही, वाद होणार नाही. हे मोर्चाच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्र शासनाला निश्चितपणानं कळवणार आहोत. आनंदरावजी आंबेडकर, भीमरावजी आंबेडकर, बबनरावजी घोलप साहेब, सुरेश माने, बडोले साहेब, खास करून या मोर्चामध्ये महाराष्ट्राची ही समिती आहे. या समितीचे ते 5ही लोक या मोर्चामध्ये येणार आहेत. मोर्चाचा मार्ग हा ITI, शिवाजीनगर, कला मंदिर, वजीराबाद, छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा, तिथून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा, U-टर्न घेऊन आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयावर जाणार. तिथं मंच निर्माण करून त्या ठिकाणी काही प्रमुख लोकांचे भाषणं होतील आणि ते भाषणं झाल्याच्या नंतर आम्ही प्रशासनाला जिल्हाधिकाऱ्याच्या मार्फत राष्ट्रपती महोदयाकडे, मुख्यमंत्री महोदयाकडे आम्ही आमचं निवेदन सादर करणार आहोत. आणि आम्ही एक आहोत, एक राहूत आणि एकच आहोत हे पुन्हा पुन्हा त्यांना सांगण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे.